पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशश्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. 40च्या दशकाच्या सुरुवातीला एका मराठी अभिनेत्रीने भारतीय चित्रपट सृष्टीकडे जगाचा बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. कसा ते ऐका. लक्स साबणाच्या जाहिरातीसाठी सुरुवातीपासून फक्त हॉलिवूडमधील अभिनेत्रींनाच घेण्यात येत असे, पण 1941 साली एका भारतीय अभिनेत्रीची यासाठी निवड झाली आणि तिने इतिहास बदलून टाकला. लक्स साबणाच्या जाहिरातीचा पहिल्यांदाच भारतीय चेहरा बनलेल्या या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे लीला चिटणीस. 9 सप्टेंबर 1909 रोजी कर्नाटकातील धारवाड येथे लीला चिटणीस यांचा जन्म झाला. त्यांचे वडील इंग्रजीचे प्राध्यापक होते आणि आधुनिक विचारसरणीचे होते. वयाच्या 15व्या-16व्या वर्षीच त्यांचं डॉक्टर गजानन चिटणीस यांच्याशी लग्न झालं आणि पूर्वाश्रमीच्या लीला नगरकर या लीला चिटणीस झाल्या. त्यांनी आपल्या नवऱ्याबरोबर स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा सहभाग घेतला होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लीला चिटणीस नाट्य मनवंतर या मराठी नाट्य संस्थेत सहभागी झाल्या. उसना नवरा, उद्याचा संसार अशा नाटकांमध्ये त्यांनी काम केलं. घटस्फोटानंतर घर चालवण्यासाठी त्यांनी काही काळ शिक्षिकेची नोकरी सुद्धा केली, पण त्यामध्ये फारसं मन न लागल्यामुळे त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला लीलाजींनी अतिरिक्त कलाकार म्हणून काम केलं आणि कालांतरानं स्टंट फिल्म्सकडे त्या वळल्या. 1935 साली प्रदर्शित झालेल्या धुआंधार या हिंदी चित्रपटातून त्यांनी अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. 1937 साली प्रदर्शित झालेल्या जेंटलमन डाकू या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या पुरुषाची भूमिका त्या काळी विशेष गाजली. यानंतर लीलाजींनी कधी मागे वळून पाहिलंच नाही. प्रभात पिक्चर्स, रणजित मूव्ही टोन आणि बॉम्बे टॉकीज या आघाडीच्या चित्रपट निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये त्यांनी काम केलं. 1939 साली प्रदर्शित झालेल्या कंगन चित्रपटाने त्यांना बॉम्बे टॉकीजची प्रमुख अभिनेत्री बनवलं. आपल्या पदार्पणानंतर लीलाजींनी आझाद, झूला, बंधन, छाया, जेलर, अर्धांगी, कांचन, किसी से ना कहना, घर की रानी, छोटे सरकार, संत तुलसीदास अशा अनेक चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या. अशोक कुमार आणि लीला चिटणीस यांची जोडी 30च्या दशकात फारच लोकप्रिय ठरली. एकदा ते ट्रेनने प्रवास करत असताना गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना पाचारण करावं लागलं होतं. 40च्या दशकात लीलाजींच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या चित्रपटांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे त्यांनी चरित्र भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे 1948 साली प्रदर्शित झालेल्या शहीद चित्रपटात त्यांनी दिलीप कुमार यांच्या आईची भूमिका साकारली आणि ती खूप गाजली. यानंतर लीलाजींनी अनेक चित्रपटात आईच्या भूमिका साकारल्या. चरित्र अभिनेत्री म्हणून आवारा, नया दौर, गंगा जमुना, हम दोनों, गाइड, दोस्ती, संगम, वक्त, राम और शाम, फूल और पत्थर, सत्यकाम, आन मिलो सजना अशा अनेक गाजलेल्या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या. लीला चिटणीस यांनी आपल्या 5 दशकांच्या कारकिर्दीत जवळपास 100 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये अभिनय केला. या दरम्यान अशोक कुमार, दिलीप कुमार, राज कपूर, देवानंद, राजेश खन्ना, सुनील दत्त, नलिनी जयवंत, वहिदा रहमान अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर त्यांनी काम केलं. चल चल रे नौजवान, मैं तो दिल्ली से दुल्हन लाया रे, ना जाने किधर आज मेरी नाव चली, चना जोर गरम बाबू अशी लीला चिटणीस यांच्यावर चित्रित झालेली अनेक गाणी आजही रसिक श्रोत्यांच्या पसंतीस आहेत. त्यांनी फक्त अभिनयापुरतं मर्यादित न राहता 40च्या दशकात 2 चित्रपटांची निर्मिती सुद्धा केली. निर्मात्या म्हणून लीलाजी फार यशस्वी झाल्या नाहीत, पण 40च्या दशकात एका महिलेने हे धाडस दाखवणं हे सुद्धा खूप मोठं होतं. 1955 साली प्रदर्शित झालेल्या आज की बात चित्रपटाचं त्याने दिग्दर्शन केलं, पण दुर्दैवानं बॉक्स ऑफिसवर तो चित्रपट काही चालला नाही. कदाचित फार कमी लोकांना हे माहिती असेल, पण लीला चिटणीस आर्ट्सच्या पदवीधर होत्या आणि 30-40च्या दशकात एवढं शिकलेल्या त्या एकमेव अभिनेत्री होत्या. त्यामुळे बॉलिवूडमधील पहिल्या पदवीधर अभिनेत्री म्हणून सुद्धा त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. 14 जुलै 2003 रोजी लीला चिटणीस यांचं निधन झालं. पण चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे झालेला त्यांचा जीवन प्रवास
कायमच सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल। तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा। लीलाजींचा कोणता चित्रपट तुम्हाला आवडतो हे मला कमेंट्समध्ये नक्की लिहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्मृतिगंधाच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार।